नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजही आपण आईनं आणि आजीनं सांगितलेल्या अनेक गोष्टींचं पालन करतो। काही गोष्टी तर्कसुसंगत असतात तर काही गोष्टी केवळ त्यांची श्रद्धा म्हणून आपण करतो। मात्र नीट विचार केला तर त्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण हे दडलेलं असतं। तसंच पूर्ण विवस्त्र स्थितीमध्ये अंघोळ करू नये हे देखील आपल्या घरातील मोठे जाणते लोक आपल्याला सांगतात। परंतु यामागे नक्की काय संकेत असतात आणि पौराणिक संदर्भामध्ये नक्की यामध्ये काय सांगितलंय हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। श्रीमद भगवत पुराणामध्ये 10व्या स्कंदामध्ये 22व्या अध्यायामध्ये कथा आहे की कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कत्यायनी देवीची व्रत केले। हे व्रत करताना गोपिका यमुना नदीमध्ये विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणाले, मुलींनो, तुम्ही वतस्त्र अवस्थेमध्ये विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलं, त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली, म्हणून या दोघांचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्र घ्या। तात्पर्य हे आहे की विवस्त्र आंघोळ केल्यानं जलदेवता आणि वरुण देवतेची अवहेलना होते, अनादर होतो, अपमान होतो आणि म्हणूनच विवस्त्र होऊन स्नान करू नये। आता यामागे काय काय तर्क आहे तर पूर्वी घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती। लहानी घर स्वतंत्र असलं तरी चूक भुलीने दाराची कडी जर नीट लागली नाही आणि पटकन कोणी आतमध्ये प्रवेश केला तर निदान लज्जा रक्षणापुरते अंगावरती कपडे असायला हवेत, तर त्या स्थितीमध्ये दोघांनाही अवघडले पण येणार नाही आणि म्हणूनच पंचा नेसून आंघोळ करण्याची पूर्वी प्रथा होती। कापड ओलं करणं असं त्या पद्धतीला म्हणत असत। सद्यस्थितीमध्ये विभक्त कुटुंब असल्यानं तशी भीती राहिलेली नाही, तरी सुद्धा कोणता प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही। यासाठी पूर्व काळजी म्हणून निदान कमरेचे अंतर्वस्त्र घालून आंघोळ करावी आणि आंघोळ झाल्यावरती पंचा टॉवेल गुंडाळून ओले कपडे बदलावेत असं ज्येष्ठ मंडळी सांगतात। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आंघोळ करताना निदान एक तरी कपडा अंगावरती का असावा ही यामागची कारणं आहेत। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।